महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात दिवाळीच्या पदार्थांच्या यादीमध्ये ना हा पदार्थ नक्कीच असतो. मग त्या मैद्याच्या शंकरपाळ्या असू देत किंवा मग गव्हाच्या शंकरपाळ्या. दिवाळीमध्ये आवर्जून ठरलेला पदार्थ म्हणजे खुसखुशीत गोड शंकरपाळ्या. मग त्या तुम्ही चहा सोबत खा किंवा मग अशाच सर्व करा. शंकरपाळ्या सगळ्यांच्या जवळचा आणि आवडतीचा पदार्थ आहे. या मैद्याच्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आज आपण बघतोय गव्हाच्या पौष्टिक शंकरपाळ्या. बऱ्याचशा रिक्वेस्ट नंतर आज मी तुमच्यासोबत गव्हामध्ये गूळ घालून केलेल्या खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या हे शेअर करते. या शंकरपाळ्या बनवायला सुद्धा सोप्याच आहेत आणि त्यासोबत मी वाटीचं प्रमाण सुद्धा दिलंय, म्हणजे अजिबातच तुमचं गणित इथे चुकायला नको आणि तुमच्या शंकरपाळ्या अशाच खुसखुशीत व्हायला हव्यात. एकदा बनवल्या की तुम्ही अगदी महिनाभर सुद्धा एन्जॉय करू शकता. तर खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करू. तर इथे घरातली रेग्युलर वाटी असते, त्या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. हे पीठ घेत असताना चाळून घ्यायचं. आता हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊ, म्हणजे मग मळायला सोपं जाईल. किलोमध्ये जर तुम्हाला करायचं असेल अर्धा किलो किंवा 1 किलो, तर मात्र हे अर्धा किलोचं पीठ हे तुम्ही 4 वाट्यांमध्ये विभागून घ्यायचंय, म्हणजे मग वाटीचा अंदाज अगदी परफेक्ट येतो. आता इथं हे पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचंय. सोबतच इथे वेलची पावडर सुद्धा अर्धा चमचा घालून घेऊ. आता घातलेले हे पदार्थ चांगले व्यवस्थित या पिठामध्ये आधी मिसळून घ्यायचे. हे पिठामध्ये मिसळून झाले की आपण यामध्ये मोहन घालणार आहोत. मोहन घालत असताना ते सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचंय. आता इथे 4 वाटी गव्हाच्या पिठासाठी बरोबर पाव वाटी तूप घेतलं. तूप घेत असताना ते खूप घट्ट नसावं. जर तूप खूप घट्ट असेल तर मग अंदाज थोडासा वाढला जातो. आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय. हलकसं धूर येईपर्यंत इथे हे तूप मी गरम करून घेतलं. आता पिठामध्ये घालून व्यवस्थित हे पिठाच्या कणाला लावून घ्यायचंय. पण आता हे मोहन खूप गरम आहे, यामुळे आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ. एकदा हे हाताला सोसवेल इतपत थंड झालं की मग मात्र हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे आणखीन एक टीप, नुसत्या गव्हाच्या करण्यापेक्षा तुम्ही थोडासा यामध्ये रवा घातलात ना, अगदी पोह्याचे 2 ते 3 चमचे बारीक रवा यामध्ये घालायचा. जाड रवा इथे अजिबात वापरायचा नाही. तरी सुद्धा या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत होतील. हलकासा तो रव्याचा क्रंचीपणा येईल. आवडत असेल जास्त कुरकुरीत तुम्हाला अशी शंकरपाळी आवडत असेल तर इथे तुम्ही रवा सुद्धा घालू शकता. आता घातलेलं मोहन अगदी सगळ्या पिठाला कणाला व्यवस्थित लागायला हवं, तरच ती शंकरपाळी खुसखुशीत होईल. इथे थोडीशी मेहनत करा, साधारण 3-4 मिनिटांसाठी. त्यासाठी या पद्धतीने हाताने व्यवस्थित मोहन सगळ्या पिठाला लावून घ्यायचं. आता एकदा हे मोहन व्यवस्थित लावून झालं की यानंतर हे साधारण 5 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं. म्हणजे मग काय होतं, जे लावलेलं मोहन आहे ते कणांमध्ये आतमध्ये पर्यंत मुरलं जातं आणि यामुळेच शंकरपाळी खुसखुशीत होण्यास मदत होते आणि याला लेअर सुद्धा छान येतात. आता हे पीठ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. आता गुळाचं पाणी आपल्याला करून घ्यायचंय. गुळ किती घ्यायचा? 4 वाटी जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं असेल तर यासाठी बरोबर 1 वाटी भरून गुळ इथं घ्यायचा. गुळ घेत असताना मी अर्धा पिवळा गुळ घेतलाय आणि अर्धा काळा गुळ घेतलाय. तुम्ही संपूर्णपणे इथे काळा गुळ घेतला तरी सुद्धा चालेल. मी यासाठी पिवळा गुळ घेतलाय की जेणेकरून खूप जास्त डार्क रंग या शंकरपाळीला यायला नको. सेम त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये मी पाणी घातलं. आता हे गुळाचं पाणी आपल्याला करून घ्यायचं. यामधले जे खडे आहेत गुळाचे ते संपूर्णपणे विरघळून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. हे पाणी कदाचित थोडंसं आपल्याला कमी पडू शकतं, पण हरकत नाही, आपण साधं पाणी पीठ मळत असताना वापरू शकतो. आता साधारण 5 मिनिट झाले. अशी मूठ वळून पाहायची आणि फोडून पाहायची. अगदी पावडर प्रमाणे किंवा पिठाप्रमाणे अशी भुसभुशीत ही मूठ फुटली जात नाही. याचे असे छोटे छोटे असे मऊसूत असे खडे होतात, म्हणजेच आपलं हे मोहन अगदी परफेक्ट जमून आलंय. आता जे गुळाचं पाणी आपण करून ठेवलेलं आहे ते गुळाचं पाणी तसंच न वापरता आपल्याला ते गाळून घ्यायचंय. कदाचित यामध्ये थोडेसे खडे असू शकतात, गुळाचे खडे असू शकतात, थोडेसे ऊसाचाही थोडासा चोथा असतो. मग यासाठी आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचंय. एकदम घालण्यापेक्षा ना आधी थोडं थोडं करत आपल्याला पाणी यामध्ये घालायचंय. अंदाज घ्यायचा
आणि यानंतर हे पीठ मळून घ्यायचंय. शंकरपाळीचं पीठ मळत असताना थोडंसं ते घट्टच मळावं, यामुळे शंकरपाळी छान लेअरवाली होते, खुसखुशीत सुद्धा होते. इथे गुळाचं पाणी संपलेलं आहे, पण पीठ मला खूप घट्ट वाटतंय. अजून थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे. त्याच वाटीमध्ये मी पुन्हा पाणी घेतलेलं आहे आणि साधारण 2-2 चमचे करून मी यामध्ये पाणी घालते आणि हे पीठ मी मळून घेते. खूप अगदी जोर देऊन मळायची गरज नाही, कारण आपल्याला याच्यामध्ये ग्लुटन निर्माण करायचं नाही. खूप जोर देऊन तुम्ही मळून घ्याल तर मग याला छान अशा लेअर येत नाहीत. आपल्याला फक्त हे पीठ जोडून घ्यायचंय. साधारण 5 चमचे इथं मी साधं पाणी यामध्ये घातले. कदाचित एखादा दुसरा चमचा तुमचा इकडे तिकडे होऊ शकतो. पुरी जशी घट्ट असते ना, अगदी तसंच घट्ट हे पीठ मी मळून घेतलंय. हलकासा तुपाचा हात लावून घेतला. आता हे पीठ आपल्याला मुरत ठेवायचंय साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी किंवा मग अर्ध्या तासासाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे पीठ असंच न ठेवता आपण हे झाकून ठेवूयात, म्हणजे मग अजिबात हे वरून कोरडं पडणार नाही. साधारण 20 मिनिटानंतर इथे हे पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे. हाताने असं दाबून पाहिलं तर हलकंसं ते मला कडक जाणवते, कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे. आता काही इतका वेळ मळायची अशी गरज नाही, आपण डायरेक्ट याचे उंडे तयार करून घेऊ. तर या पिठाचे मी असे 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे न मळता आपल्याला डायरेक्टच हलकासा याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे, कारण हे आपल्याला आता लाटून घ्यायचंय. तर आधी 3ही उंडे मी तयार करून ठेवते, म्हणजे पटपट लाटून घ्यायला सोयीस्कर पडेल. एक पिठाचा उंडा इथे मी लाटण्यासाठी घेतलेला आहे, बाकीचे झाकून ठेवायचे. आता नेहमीप्रमाणे जशी आपण मैद्याची शंकरपाळी थोडीशी जाड लाटून घेतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने ही सुद्धा थोडीशी जाड लाटायची. म्हणजे एक अंदाज सांगायचा झाला तर आपण भाकरी जितपत जाड थापून घेतो त्यापेक्षा थोडीशी जाडच ठेवायची, म्हणजे मग लेअर छान येतात. अर्धवट अशी पोळी लाटून झाली की यानंतर अशा पद्धतीने ती फोल्ड करून घ्यायची, म्हणजे मग लेअर येण्यासाठी मदत होते. बाकी हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलेत तरी सुद्धा चालेल. फक्त जे छोटे छोटे लेयर्स येतात ना, ते यामुळे छान खुलून येतात आणि आतमध्ये पर्यंत सुद्धा एकदा लेअर अशा खुलल्या गेल्या की आतमध्ये पर्यंत व्यवस्थित अशी शंकरपाळी तळली जाते. आता पुन्हा याचा उंडा करून आपल्याला लाटून घ्यायचंय. तर आधीप्रमाणेच आपण जसं भाकरी थापून घेतो, जितपत ती जाड असते त्यापेक्षा थोडंसं जाडच ठेवायचंय. आता हा उंडा लाटून झाला की साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि नेहमीच्या पद्धतीने शंकरपाळी तुम्हाला किती मोठी हवी आहे, किती छोटी हवी आहे, ते तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता. तर थोड्याशा मध्यम आकाराच्या शंकरपाळ्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही या शंकरपाळ्या बघू शकता, हलक्याशा अशा मी जाड ठेवल्यात की जेणेकरून छान लेअर सुद्धा येतील आणि छान शंकरपाळी अशी फुगली सुद्धा जाईल. तर याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण शंकरपाळ्या इथे मी करून घेतल्यात. शंकरपाळीचं प्रमाण थोडंसं जास्त असेल तर एक बॅच तळता तळता दुसरी बॅच सुद्धा कट करून लाटून सुद्धा होते. त्यामुळे एकाच वेळेस तुम्ही दोन्ही कामं करू शकता. शंकरपाळी तळायला तसा वेळ लागतो, कारण ही आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळायला हवी असते. यामुळे शंकरपाळी तळता तळता तुम्हाला हे सुद्धा काम करता येतं. शंकरपाळी तळण्यासाठी तेल हलकंसं कडकडीत असं गरम असावं. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लगेच लो करायची. शंकरपाळ्या तेलामध्ये टाकेपर्यंत तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम ठेवू शकता, पण तळताना मात्र गॅसची फ्लेम लो टू मिडियम असायला हवी, कारण मग मंद आचेवरती जेव्हा आपण शंकरपाळी तळतो त्यावेळेस ती आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळली जाते. गॅसची फ्लेम मिडियम पेक्षा जास्त असेल तर मात्र पटकन रंग येतो, कारण आपण यामध्ये गूळ घातलाय. गूळ लगेचच रंग धरतो, पण असं न करता आपल्याला गुळाचा रंग सुद्धा पटकन यायला नको आणि शंकरपाळी आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळायला हवी, यासाठी कटाक्षाने गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची. लो फ्लेमवरती एक बॅच तळण्यासाठी आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात. शंकरपाळी तेलामध्ये सोडली की साधारण अर्धा मिनिटांसाठी अजिबात याला झाऱ्या लावायचं नाही. एकदा शंकरपाळी तेलामध्ये व्यवस्थित सेट झाली की यानंतर उलटपलट करत तुम्ही दोनही बाजूने नेहमीच्या पद्धतीने तळून घेऊ शकता. तर साधारण 2 मिनिटानंतर असा मस्त शंकरपाळीला रंग येतो आणि ही शंकरपाळी अगदी मैद्याच्या शंकरपाळीप्रमाणे दिसते. आता तुम्हाला असं वाटत असेल की इथे शंकरपाळी तळलेली आहे, पण नाही, ही गुळाची शंकरपाळी आहे, ही कलर धरतेच. त्यामुळे आपल्याला आणखीन जास्त वेळ ही तळायची आहे. आणि इथे लक्षात घ्या की जे बुडबुडे आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला हे कमी करून घ्यायचे. असे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले, शंकरपाळीला असा थोडासा डार्क रंग आला की मग शंकरपाळी तेलामधून काढून घ्यायची.
शंकरपाळी तेलामधून काढल्यानंतर सुद्धा अगदी जास्त डार्क रंग येतो, त्यामुळे आधीच तेलामध्ये खूप जास्त डार्क रंगावरती तळू नका. बाहेर काढल्यानंतर तर पूर्ण ती काळी कुट्टच पडून जाईल. म्हणून शंकरपाळी हलकीशी डार्क अशी झाली की मग तेलामधून काढून घ्यायची. आता इथे अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेतल्यात. मध्यम आकाराची घरातली जी रेग्युलर वाटी असते त्याच्या अंदाजानुसार आपण 4 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं होतं. यामध्ये तयार झालेल्या शंकरपाळ्या साधारण एक 400 ते 500 ग्राम भरल्या जातात. प्रत्येक एका शंकरपाळीला हलकेसे असे लेयर्स आलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत सुद्धा ही शंकरपाळी दिसते. अगदी आतमध्ये पर्यंत ही शंकरपाळी व्यवस्थित तळलेली आहे, म्हणूनच इतकी ती खुसखुशीत झाली. आशा करते की गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून केलेली ही शंकरपाळी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.